2 ऑक्टोबरला 2 शिवसेनेचे दसरा मेळावे मुंबईत पार पडणार आहेत। त्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा परंपरेनुसार शिवतीर्थावर पार पडणार आहे, तर शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे। सध्या मी शिवतीर्थावर आहे आणि ज्या प्रकारे मुंबईमध्ये मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता, त्यामुळे शिवतीर्थावरची सध्याची स्थिती आपण बघतोय। शिवाजी पार्क मैदान जिथे ठिकठिकाणी चिखल आहे, चिखलाचं साम्राज्य पूर्णपणे या शिवाजी पार्क मैदानावर आपल्याला पाहायला मिळते। शिवाय काही ठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं आहे। मात्र असं जरी असलं तरी तयारी मात्र कुठेही मागे ठाकरेंच्या शिवसेनेची नाही, कारण आपण बघितलं स्टेज उभारणीचं काम सुरू आहे, तर दुसरीकडे खुर्च्या सुद्धा मागवण्यात आलेल्या आहेत। कारण चिखल जरी असला, पाऊस जरी असला तरी शिवतीर्थावरच ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा होणार। हा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे आणि नेत्यांच्या बैठकीत सुद्धा हा निर्णय झालेला आहे आणि त्यामुळेच तयारी आपण बघतोय। गवत कापणीचं काम दुसरीकडे सुरू आहे आणि पावसाने जरी विश्रांती घेतलेली असली तरी अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहे, त्यामुळे चिखल हा बघतोय संपूर्ण शिवाजी पार्क मध्ये, म्हणजे स्टेजच्या समोरही चिखल आहे, त्याशिवाय मागच्या बाजूला सुद्धा आपल्याला चिखल पाहायला मिळतोय। मात्र असं जरी असलं तरी हे व्यासपीठ उभारणीचं काम, जिथे उद्धव ठाकरे हे दसरा मेळाव्याला भाषण करणार आहेत, त्या स्टेजचं काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे। शिवाय ठिकठिकाणी इथे खुर्च्या टाकल्या जातील, जेणेकरून जे शिवसैनिक राज्यभरातून इथे या मेळाव्यासाठी येणार आहेत त्यांना कुठेही अडचण होऊ नये। मात्र पाऊस जरी असला, चिखल जरी असला तरी दसरा मेळावा हा इथेच होईल, अशा प्रकारचं नियोजन, अशा प्रकारचा निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेकडनं घेण्यात आलेला आहे आणि तशा प्रकारची तयारी सुद्धा शिवाजी पार्क मैदानावर आपल्याला या चिखलाचं साम्राज्य असताना, ठिकठिकाणी पाणी साचलेलं असताना सुद्धा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन अनिल संगरेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।